काय पण तुम्ही जेवताना कशाला उगाच? हा? कुठं काय मी चवीने जेवतोय. अहो पण पोरं पानावर उठून गेली आहेत ना. जाऊ दे की मग, परदेशी जात तसं काहीच नाही. खोलीत गेलं वाईट वाटतंय, नको त्या ठिकाणी पुळकरा तुझा. झाला सुरू झाला यांचा रेडिओ. पोरं तर मोठी झाली आहेत, हवं तिथे हवं त्यावेळेला चालती होऊ शकतात. नाही आपल्याला विचारण्याचा अधिकार नाहीये, पण त्यांनी सांगणं ही त्यांची जबाबदारी नाही. नचिकेत, शांतपणे जेवत होते ना, कशाला बोलायचं? त्यांनी आधी सांगितलं नाही, त्याची चूक त्याला मान्य आहे, पण आता तुम्ही चुकलायत. हा, अन्नावर राग काढून गेली दोन्ही पोरं. जाऊ दे ना, तू कशाला पानावर उठलीस? बस जेवायला बस. बाबा जाऊ दे ना. जाऊ दे म्हणजे सगळी तंतन तुझ्या आईने करायची, इतरांना कोणाला काही किंमत नाही. एवढं सांगत होता तो, जाणार नाहीये म्हणून. एखादा शब्द तरी बोलायचा. काय बोलायचं? हा, जायचं त्यांचं त्यांनी ठरवलंय. आपलं मत पाहिजे असतं त्यांनी नक्की विचारलं असतं ना, सांगितलं नाही. आता त्यांना जे करायचं ते करू दे, मी अडवलेलं नाही. त्या दोघांकडनं माझी कुठलीही अपेक्षा नाही. आधी जेवून घे, गोष्टी वेळच्या वेळी झाल्या बऱ्या असतात. लक्षात येते ना वेळेचं महत्व. माझे हातपाय धड तोवर लग्न कर.